12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचा 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेला आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेला आहे। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे त्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। पण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटशी आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे, अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो। त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हमला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे, त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली। पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो। सुरुवात कशी झाली होती सर? खास करून माहुलीचा जो परिसर आहे, वैण्याचा जो परिसर आहे किंवा इतर पर्यटन स्थळ जे तिथे प्रॉब्लेम असा आहे की तिथे नेटवर्कच नसल्यामुळे तिथे अनेकदा पोलिसांशी संपर्क होत नाही। या पार्श्वभूमीवर काय आपण एक प्रोएक्टिव्ह करू शकतो? आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅचमध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाहीत, म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात। जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे, फक्त ह्या प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावादी झाली, त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युली सुरुवात झाली। त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू।